नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या वेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एनर्जी बूस्टर विरुद्ध रुमेन बायपास फॅट, तर आपण या दोन सप्लिमेंट्सचा वापर आपल्या पशूंमध्ये नक्की कधी करायला पाहिजे, कुठल्या अवस्थेमध्ये आपण जर या सप्लिमेंट्सचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त फायदे पाहायला मिळतात. सोबतच या दोन सप्लिमेंट्स मधील आपल्याला परवडणारे सप्लिमेंट्स कुठले आहे, तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपल्यापैकी बरेचसे पशुपालक जे आहेत तर ते त्या ठिकाणी चूक करतात की ज्या ठिकाणी आपल्याला बायपास फॅटची गरज असेल त्या ठिकाणी आपण एनर्जी बूस्टर देतो, किंवा ज्या ठिकाणी आपल्याला एनर्जी बूस्टरची गरज असेल त्या ठिकाणी आपण बायपास फॅट देतो. तर या चुकांमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी रिझल्ट सुद्धा येत नाही आणि आपले जे खर्च केलेला आहे तर तो देखील त्या ठिकाणी वाया गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की आपण कुठल्या आपल्या पशूंच्या शरीरासाठी कुठल्या या सप्लिमेंट्सचा वापर त्या ठिकाणी करायला पाहिजे की आपल्याला जास्तीत जास्त फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये चांगले रिझल्ट या दोन्ही सप्लिमेंट्सचे घ्यायचे असतील तर आजचा व्हिडिओ हा खास आपल्यासाठी आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की एनर्जी बूस्टर आणि रुमेन बायपास फॅट मध्ये कुठले घटक आपल्याला पाहायला मिळतात. तर यामध्ये मित्रांनो, आपल्याला एनर्जी बूस्टर मध्ये त्या ठिकाणी ग्लुकोज दिलेले असते, विटॅमिन्स दिलेले असतात आणि मिनरल्स दिलेले असतात. तसेच आपल्याला रोमेन बायपास फॅट मध्ये कॅल्शियम साल्ट असेल किंवा फॅटी ऍसिड असतील तर यांसारखे घटक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, आता आपण पाहूया की यांचे जे काही शोषण आहे तर ते आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कशा पद्धतीने होते. तर आपल्या पशूंना ज्यावेळेस आपण एनर्जी बूस्टरचा वापर करतो तर ते तात्काळ त्या ठिकाणी शोषले जातात आणि आपल्या पशूंच्या शरीराला जी काही ऊर्जेची गरज आहे तर ती तात्काळ पुरवण्यासाठी एनर्जी बूस्टरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो. तसेच रुमेन बायपास फॅट ही जी आहे तर हिचे जे काही शोषण आहे तर ते आपल्या पशूंच्या आतड्यामध्ये होते आणि याचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये व्यायच्या आधी साधारणतः 20 दिवस आणि व्यायल्यानंतर 3 ते 4 महिन्यांपर्यंत त्या ठिकाणी करू शकतो, की ज्यामुळे आपल्या पशूंना त्यांच्या शरीरासाठी लागणारी जी काही ऊर्जा आहे तर ती देण्यासाठी आपल्या पशूंना येणाऱ्या जेवढ्या काही समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी आपण या रुमेन बायपास फॅटचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करू शकतो. मित्रांनो, आता आपण पाहूया की एनर्जी बूस्टरचे किंवा रुमेन बायपास फॅटचे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे हे पाहायला मिळतात. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की रुमेन बायपास फॅटचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्याला कुठले फायदे हे पाहायला मिळतात. तर यामधील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंच्या शरीराला ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी या रुमेन बायपास फॅटचा चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. या रुमेन बायपास फॅटचे जे काही पचन आहे तर ते आपल्या पशूंच्या आतड्यामध्ये होते, त्यामुळे आपल्या पशूंच्या रुमेनमध्ये असणारे जे काही सूक्ष्मजीव आहेत तर त्यांना कुठल्याही प्रकारचा धक्का त्या ठिकाणी लागत नाही आणि आपल्या पशूंचे पचन देखील त्या ठिकाणी बिघडलेले आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे या रुमेन बायपास फॅटचा आपल्याला आपल्या पशूंच्या पचनावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होताना त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत चांगला फायदा या रुमेन बायपास फॅटचा आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, दुसरा जो काही महत्त्वाचा फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये 30 ते 40% वाढ करण्यासाठी या रुमेन बायपास फॅटचा आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. आपल्या पशूंच्या दुधाची फॅट आणि एसएनएफ वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला या रुमेन बायपास फॅटचा अत्यंत चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे आपण आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी या रुमेन बायपास फॅटचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आपण या रुमेन बायपास फॅटचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. मित्रांनो, आपले पशु व्यायल्यानंतर बऱ्याच वेळा त्यांच्यामध्ये किटोसिस, मिल्क फिवर, डाऊनर काऊ सिंड्रोम किंवा इतर कुठले मेटाबॉलिक आजार जे आहेत तर ते होताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला जर हे आजार आपल्या पशूंमध्ये टाळायचे असतील तर त्या ठिकाणी आपण या रुमेन बायपास फॅटचा वापर आपले पशु व्यायच्या आधी आणि आपले पशु व्यायल्यानंतर जर पुढचे 2 ते 3 महिने त्या ठिकाणी केला तर आपल्या पशूंना या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी आपल्याला अत्यंत चांगला फायदा या रुमेन बायपास फॅटचा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी, मेंटेन ठेवण्यासाठी आणि या आजारामुळे जर आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन कमी झालेले असेल तर ते देखील वाढवण्यासाठी आपल्याला या रुमेन बायपास फॅटचा चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्या पशूंना जर निरोगी ठेवायचे असेल तर आपण त्या ठिकाणी सुद्धा या रुमेन बायपास फॅटचा वापर आपल्या पशूंमध्ये करणे हे खूप गरजेचे आहे.
पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या पशूंची जी काही प्रजनन क्षमता आहे तर ती देखील सुधारण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो. बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये ऊर्जेच्या कमतरतेमुळे माझावरती न येण्याच्या समस्या पाहायला मिळतात. ऊर्जेच्या कमतरतेमुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा त्या ठिकाणी होत नाही. तर आपण या रुमेन बायपास फॅटचा वापर आपल्या पशूंमध्ये केल्यावर आपल्या पशूंना वेळेवरती माझावरती आणण्यासाठी, आपल्या पशूंची वेळेत गर्भधारणा करण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे त्या रुमेन बायपास फॅटचा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अत्यंत चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, आता आपण पाहूया की एनर्जी बूस्टर लिक्विडचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यावर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे हे पाहायला मिळतात. तर सर्वात पहिला फायदा म्हणजे एनर्जी बूस्टरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यावर आपल्या पशूंच्या शरीराला तात्काळ ऊर्जा देण्यासाठी याचा फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल तर त्यानंतर आपण या एनर्जी बूस्टरचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. यामध्ये मिल्क फिवर, किटोसिस, डाउन काउ सिंड्रोम किंवा हीट स्ट्रेसच्या समस्या असतील, आपल्या पशूंमध्ये अचानक त्यांचे दूध कमी झालेले असेल, तर अशा कुठल्याही प्रकारच्या समस्यांमध्ये आपण या एनर्जी बूस्टरचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंना तात्काळ त्या ठिकाणी ऊर्जा देऊ शकतो. आपल्या पशूंना या आजारांपासून आपण त्या ठिकाणी बाहेर काढू शकतो. तसेच आपल्या पशूंमध्ये जर त्यांना ऊर्जेच्या कमतरतेमुळे त्यांच्यामध्ये माझावरती न येणे, गर्भधारणा न होणे यांसारख्या समस्या पाहायला मिळत असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या एनर्जी बूस्टरचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये अचानक त्यांचे दूध जर कमी झालेले असेल, ते जर आपल्याला वाढवायचे असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या एनर्जी बूस्टरचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. मित्रांनो, यांसारखे फायदे या एनर्जी बूस्टरच्या वापरामुळे त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपल्या पशुपालकांच्या खिशाला परवडणारे कुठले सप्लिमेंट्स त्या ठिकाणी या दोन्हीपैकी आपण आपल्या पशूंमध्ये वापरू शकतो. मित्रांनो, सहसा आपल्याला जे काही एनर्जी बूस्टर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर ते 1 लिटरच्या पॅकिंगमध्ये त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहेत आणि यांचा जो काही डोस आहे तर तो 100 ते 200 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे आपण आपल्या पशूंना त्या ठिकाणी वापरू शकतो. मित्रांनो, याची जर कॉस्टिंग त्या ठिकाणी आपण काढायला गेलो तर साधारणतः सध्या मार्केटचा जो काही रेट आहे तर त्या हिशोबाने 1 लिटर एनर्जी बूस्टर हे आपल्याला जवळपास 800 ते 900 रुपये प्रति लिटर त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि आपण याचा वापर आपल्या पशूंमध्ये जर 200 मिली दिवसातून 1 वेळा त्या ठिकाणी केला तर साधारणतः 150 ते 200 रुपये पर डे त्या ठिकाणी आपल्याला याचा खर्च आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो. आणि मित्रांनो, आपण जर रुमेन बायपास फॅट चा विचार त्या ठिकाणी केला तर साधारणतः 5 किलो रुमेन बायपास फॅटची जी काही पावडर आहे तर ती साधारणतः आपल्याला 800 ते 900 रुपये प्रति 5 किलो याप्रमाणे त्या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आपण जर 200 ते 250 ग्रॅम दररोज आपल्या पशूंच्या आहारामध्ये या रुमेन बायपास फॅटचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तरीही साधारणतः 25 ते 30 दिवस आपल्याला ही 5 किलोची जी काही पावडर आहे तर ती आपल्या एका जनावरांसाठी सफिशियंट त्या ठिकाणी ठरते. त्यामुळे याची जी काही कॉस्टिंग आहे तर ती साधारणतः आपल्याला 25 ते 30 रुपये पर डे या हिशोबाने त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या रुमेन बायपास फॅटचे फायदे जे आहेत तर ते एनर्जी बूस्टरच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला अत्यंत चांगले पाहायला मिळतात. यामध्ये आपण जर व्यायच्या आधी साधारणतः 20 दिवस या रुमेन बायपास फॅटचा वापर आपल्या पशूंमध्ये केला आणि आपले पशु व्यायल्यानंतर साधारणतः 1 ते 2 महिने जरी आपण या रुमेन बायपास फॅटचा पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर आपल्या पशूंमध्ये होणारे जे सर्व आजार आहेत तर ते टाळण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो. आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी पाहायला मिळतो. त्यांची प्रजनन क्षमता असेल, त्यांच्या शरीरावरती येणारा स्ट्रेस असेल, थकवा असेल तर या सर्व गोष्टी त्या ठिकाणी दूर ठेवण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळतो. सोबतच याची जी काही कॉस्टिंग आहे तर ती देखील एनर्जी बूस्टरच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि मित्रांनो, एनर्जी बूस्टरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना जर कुठल्याही प्रकारच्या समस्या उद्भवल्या तर त्या ठिकाणी करू शकतो. पण रुमेन बायपास फॅट ही जी पावडर आहे तर हिचा वापर आपण या समस्या टाळण्यासाठी करू शकतो. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी ठरवायचे आहे की आपण आपल्या पशूंमध्ये समस्या आल्यावरती एनर्जी बूस्टर वापरायचे की आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी आपण रुमेन बायपास फॅट पावडरचा त्या ठिकाणी वापर करायचा. तर आपण आपल्याला जे काही योग्य वाटत असेल तर त्या हिशोबाने निर्णय घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. माझ्या हिशोबाने आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये रुमेन बायपास फॅट ही जी पावडर आहे तर हिचा वापर त्या ठिकाणी जर व्यायच्या आधी 20 दिवस आणि व्यायल्यानंतर 1 ते 2 महिने केला तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या पशूंच्या आरोग्यासाठी, दुधाच्या उत्पादनासाठी त्या ठिकाणी पाहायला मिळतात.
आणि जर आपल्या पशूंमध्ये त्यांना कुठला आजार झालाच तर त्यानंतर मग आपण या एनर्जी बुस्टर सप्लिमेंट्सचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंना त्या ठिकाणी लवकरात लवकर ठीक करू शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये एनर्जी बुस्टर असेल किंवा रुमेन बायपास फॅट असेल तर यांचा वापर करणे का गरजेचे आहे, कुठले या 2 सप्लिमेंट्स मधील जे सप्लिमेंट आहे तर ते आपल्याला जास्त फायदेशीर आहे, तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.